मंडळी नमस्कार. नमस्कार. कोकणी डीपी ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण सगळे गावकरी मंडळी चाललो आपल्या गावी म्हणजे लोहारे पार्टेवाडी तालुका पोलादपूर. तर निमित्त आहे देवदिवाळीचं. देवदिवाळीनिमित्त आपण सगळे आता गावी चाललो आणि आपल्या गावातली इतर काही कामं आहेत ती कशी सुरळीत चालू आहेत की नाही त्याची पण आपण पाहणी करणार आहोत. तर मग आता आपला प्रवास सुरू होतो आहे अंबरनाथहून. अंबरनाथला जस्ट आता आपण वेस्टला पेट्रोल भरलं पंपावरती आणि आपली गावाकडची आता वाटचाल सुरू झालेली आहे. तर आपल्यासोबत मंडळी आहेत, आपले बाराम ताते आहेत, सचिन आहे, आपला बंधू कदम काका आहेत, परशुराम कदम काका, अजून गोंड्या आहे, सौरभ आहे आणि आपले चालक गाडीचे दीपक कदम. तर चला बांधावला भावाचं चांगलं गाव पांढरीचं चांगलं. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या स्थानिक देवतांचं आपण नामस्मरण करून प्रवासाला सुरुवात केली. तर मग भेटूया आता आपण उद्या सकाळी आपल्या डायरेक्ट गावी आपण भेटूया आपण लोहारे पार्टेवाडी. तर मग चला. हो आता निघूया लगेच. तर सकाळचे 4:30 वाजलेत, पोचलो आम्ही आमच्या गावी लोहार माळला. इथे ब्रिज खाली थांबलो आहे. हा जो पूल दिसतो तो मुंबई गोवा हायवे आहे. तर निघूया आता, आपलं काम झालं इथलं. हां गुड मॉर्निंग, सुप्रभात. सकाळी पहाटेच पोचलो आणि इथे पाठी दिसते आपल्या बाराम तात्याचं घर आहे इथे. आणि इथेच आता कसं आहे देवदिवाळीची सुरुवात खरी इथूनच होणार आहे. तर आता दादा कार्यक्रम काय आपला? आता मेंढा आणलेला आहे, हां तो जाऊन आम्ही घेऊन येतोय. बाकी पूजेचं सामान घरी पोचलंय. मेंढा घेऊन जायचं. इथे थोडं चहा पाणी होणार आहे. चहा पाणी घेतलं की वरती निघायचं लगेच गाडीने आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची. पाणी भरणं, फाटी आणून जमा करणं, बाकी लागणारे इतर साहित्य. आणि विशेष म्हणजे आपल्या गावामध्ये जो नैवेद्य बनवला जातो देवाचा, तो प्रत्येक घरातनं एक मापटा, एक माप असतं. त्या मापटाचे तांदूळ घेऊन सगळ्यांच्या घरातलं तांदूळ जमा करून तो नैवेद्य बनवला जातो. त्याला चव पण वेगळी असते आणि त्याला प्रेम पण वेगळं असतं. बरोबर. त्यासाठी ही प्रथा जुन्या लोकांनी चालू ठेवली, ती अजूनपर्यंत आपण चालू ठेवली नाही. अजून आपण डिस्कस करू आपल्या देवदिवाळीला आपण पूर्वी काय करायचो. बऱ्याच प्रथा बंद झाल्या. आपल्या झोंब्या चालायच्या, बैल सजवायचे, त्यावर चर्चा करू. कार्यक्रम जसा आपला रंगील कार्यक्रम तसे. आणि आंघोळ वगैरे झालेले आहे सगळ्यांची, मला वाटतं टिके लावलेले. माझी पण आंघोळ राहिले, आलेला झोपलो. त्या लोकांनी आंघोळ विंघोळ केलेत. आता सामान वगैरे आणलेलं आहे. आता मेंढा आणायला चालले आहेत जो तिथे देवदिवाळीला देवाला दिला जातो. आणि घोडा निवद पण केला जातो. चला हे बघा देवदिवाळीची तयारी. मेंढा आलेला इकडं आणि कदम काकांची जास्तच घाई आहे मेंढा आल्यापासून. हा सकाळपासून टाइमपास केला आणि जसा मेंढा आला चला वर एवढी घाई लागली त्यांना. आता आंघोळ करायची आहे. हा ना, माझी आंघोळ झालेली आत्ताच. म्हटलं आता ह्यांचं चालू आहे तर आपलं पटकन उरकून घेऊ. ठीक आहे. तर असंच आपण आता वरती आपल्या गावी चाललो. ठीक आहे. चला पुढे आता एक आपल्या गावच्या देवदिवाळीचा कार्यक्रम दिसत राहील. सेल्फी स्टिक आता आणलेली नाही आहे, तर हातात पकडूनच असं आता शूट होणार आहे. टायमाला ना त्याला सांगायचं घेऊन जायचं वरती नाही का. देवदिवाळी काय हां खलाटीला अशी भात शेती चालते. आणि आता लोहार माळावरून आपण चाललोय आपल्या पार्टेवाडीच्या दिशेने. आणि हा आपला रस्ता वरती जाणारा दिसतोय ते लोहारी गावठण. भात कापून इथे लावून ठेवले. आता मामा मूग लावतील ना इकडे. मटकी लावले इकडे, मटकी तुरी पण लावल्या त्या बघा. आणि उडीद ह्या लावतात ना आता. हो इथे मटकी लावली. आता हा रोड मोठा करायचा आहे. हे आमच्या लोहार गावची ग्रामपंचायत इथे आणि शाळा पण आहे.
ही एक जिल्हा परिषद शाळा आहे, श्रीराम विद्या मंदिर इकडे आहे. हा बघा इंजिनियरला कोणतरी घेऊन चाललंय डेली बेसिसवर. लोहारी गावठांमध्ये प्रवेश केलेला आहे आपण. तुम्हाला त्या डोंगरावरती आपलं गाव आहे पार्टीकोंड. जर्सी काय आपल्याला काय हवे याच्या कसली जर्सी काय हवे इकडे आपले मित्र नवनाथ मोरे यांचं घर आहे. मोऱ्यांची घर आहे तिकडे सगळे. राईट आपला खोंड्यामध्ये आणि पार्टीकोंडावर असतं. आता आपली जंगल सफारी होणार आहेत ना. रस्त्याचं काम पण सुरू आहे. वर्षभरात मला वाटतं व्हायला हवं रस्त्याचं पूर्ण काम. असे टमटम आहेत आपल्या गावातल्या. 2-3 टमटम आहेत. गणेश बंधू आहेत आपले. आता कामाला होता ना माझा किती बाळ. आपण आता कोंडवी जवळ आलो आहे. इथे एक पाण्याचं ठिकाण आहे आणि इथे आपले नरे फॅमिलींचे एक घर आहे. नरे बंधू श्री शांताराम नरे यांचं घर आहे इथे. आणि या ठिकाणी जे बघा धरणाचं काम चालू आहे. ॲक्च्युली बरेच वर्ष झाले सुरू झालं होतं पण ते थांबवण्यात आलं काही कारण असतं. पण आता लवकरच होणार आहे असं म्हणतात आहे. तर बघू या ठिकाणी ती सगळी ओलिता खाली येणार आहे पुढची लोहार माळची. आणि बॅक वॉटर पण पुढपर्यंत खोंडा. या एरियाला चिंबोरे असतात ना इथं. अरे भरपूर. मग येऊया ना बघू आता जमलं तर येऊ रात्री चिंबोऱ्यांना. हा मग अरे मागे गणपती आलो होतो ना. अरे कसल्या मोठमोठ्या चिंबोऱ्या. या ठिकाणी एक मोठी पकडली लांब जग. मी सर्वजण धार्मिक होतो. रस्ते त्या खाली मोठी अशी भली मोठी ती घाबरली सर्व एवढी मोठी चिंबोरी. मग आम्ही सरळ जाऊन पाय दिला नांगी पकड टाकली गोणीत. खोंड्याचा ब्रिज आणि हा मेन हिरा. ही खाली झऱ्याचं पाणी आहे ना. खाली माती इकडे टाकली काय. हा गाड्या चढायला पाहिजेत ना त्या काम करते. गणपती विसर्जन तिथेच करतो ना. पाणी आहे तिथे. आहे पाणी भरपूर आहे. ही झाडं होती रस्ते राईट आपल्या गावाला जायला रस्ता आहे. आणि हा आपला रस्ता नुकताच मे महिन्यात झालेला. पेंडी बांधून ठेवले. तिथे काय पाईपलाईन टाकली वाटते म्हणून खड्डा मारला. कोण आहे इकडे गडकरी फार्म हाऊस. मोर सुटला बघा. आता मोर सगळ्यासाठी चांगली पडली नाही ना रे. त्याला आला मोर थोडा बाहेर काढले. हा इकडे वाडा त्याचा. हे कदमांचे आंबे चांगले झालेत. नाचणी पण लावली मध्ये. हे बघा इथे वरती डोंगरावरती आपलं गाव आहे. आणि हा आता मे महिन्यात झाला रस्ता. आपली केळीची वाल इथे. जबरदस्त वॉटरफॉल आहे इथला. आम्ही इथे या ठिकाणी मस्त वॉटरफॉल आहे. आहे ना टप्प्यामध्ये नामांकित किती लोक आकर्षण म्हणून बघायला. इथपर्यंत आपला रस्ता केला काजूच्या झाडापर्यंत. हे काजूचं झाड आहे. इथपर्यंत रस्ता केला 1 किलोमीटरचा. आता इथून पुढे होईल आता मोठा रस्ता. काय ओरडणं थांबवणार नाही आपण पोचेपर्यंत. हा इथे खडी टाकायची आहे. हा ती रस्त्यासाठी ना. हा रस्त्यासाठीच काम चालू आहे. फोडणे ते खडी फोडतात. आपल्या इथेच वरती एक कातळ लागला होता ते फोडून इथे खडी आणून बनवतात रस्त्यासाठीच. रुंदीकरण केलंय. रुंदीकरण मग खडी रोलर एक करते त्यांच्या ह्याच्याप्रमाणे. यार
फुलपाट्या विलपाट्या असतील त्या झाडं तोडली नाही इकडे दगड आहे तो मोठमोठी म्हणून म्हटलं फुलपाट्यात काय घुसत नाही फुलपाटी कुठे दगड माती आहे. असं घनदाट जंगल आहे आपल्या गावात झाडासाठी. काय रे शिवाजी? हा गटार नाही काढली. अहो काढतील ते थांबण करणार आपण काही करू नका होईल काम चांगलं. दिवाळीला बघितलंस काय? हा तो वरती आहेत ना माकडे काय हे बघ, इथं आहेत समोरच. हूत हूत ट्रॅक्टर पडलंय हा हे वडाचं झाड आहे. हा एक ट्रॅक्टर हा त्या बाजूने घे म्हणतोय तो. हे बघा एकदम युद्ध पातळीवर काम चालू आहे आपल्या रस्त्याचं. आपल्या कॉन्क्रीट हा नाही त्या टी मोठ्या नाल्या गटर पण काढतील ना. हारणार नाही हारो. इथं खाली झोताचा कडा आहे तर पावसाळी आपल्याला एक्सप्लोअर करायची. इथं खाली जबरदस्त वॉटरफॉल. हा युटर्न आहे आपला शार्प युटर्न आहे. शार्प ही आपली मेन अडचण. खडी आणि डांबरला टाकलं उचलला जाईल मला वाटतं रस्ता. अजून मला वाटतं करायचं आहे याच्यावर काम म्हणून मला अजून खाली जाईल तो. बघा इथे चालू आहे. हा इथला उडा खड्डा करतील रे बघ है ना. हे बघा हा मेन उडवणार आहे संदीप समजला का. आणि इथनं खाली हा उडवणार सगळा टप्पा आहे समज. आता हा टेकड आहे ना संदीप हा पूर्ण उडवतील टेकड. इथे नाली टाकतील. स्पॉट होऊन झाली. हे बघा हा मस्त जबरदस्त व्ह्यू आहे इकडे आपला गावावरून दिसणारा. संध्याकाळून येऊन बसतो आम्ही इथं आरामशीर. खूप बरं वाटतं. इकडनं सुरू करतात काम म्हणजे. ही झाडं तोडली नाही अजून त्यांनी करतील मला वाटतं. इकडे का खोदलाय? हा नळाची लाईन दिली ना. दात आहेत बाबा. हा बाबा त्याला दात आहेत. तिकडे दात बघू दे. सावणार येणार नाही ना. पोहोचलो आपण आपल्या वाडीत. आपल्या वाडीचा चौक आहे. चौक जरा मोठा करून घ्यायचा आपल्याला. दाबीतच तर पोचलोय आपण आपल्या गावात. कदम मामा आधीच आलेले आहेत ॲडव्हान्स मध्ये. हा आपला ही आपली सवारी आहे शेवायला अशी एन्जॉय. आणि हा पाहुणा आहे आपला देव दिवाळीचा. अरे 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 चल घे चल बांध त्याला व्यवस्थित. चल जा जा मांडवात बांध. चाललोय घरी आपण. बसतोय आपण घरी आपल्या. आई आलोय. हा गाडी आणलीस काय? संदीप कदम आलेत ना. शेक घेत आहे का? सकाळी 4 वाजता पोचलो आम्ही. काय भाकरी बनवतेस? बनवते ना. पिठी भाकरी बनवते. ते कदम मध्ये येतात का भाकरी खायला? हां हां
पिठी बदलतो, भाकरी बदलतो. तर हे बाथरूम टॉयलेट बाहेरून आहे. मेंढा आणलाय. मागच्या वर्षी पण मेंढाच आणला होता ना. सुनील सकाळीच वरच डायरेक्ट चढलाच काय? हा ना. दीपक कुठे आहे? कालू माऊल यांच्याकडं आपण गेलो असतो ना. व कालू व बट्टू वड्याची पानं काढलीस? पानं काढली सकाळ सकाळ. हा ही आपली पडवी. हे अंगण. इकडे फाटी ठेवले. केळी सगळं साफ केलंय काय? हा. किडल्या का? खातो. एक खाऊया केळं. हे गावठी केळ आमचं. इलायची केळी म्हणतात म्हणून वसईची. वांग्याला तू छाटणी केलीस परत फुटले आहेत चांगले. हा का? आलेत बरीच आलेत परत. त्यावर ते मुंग्या पकडलेत त्या. तरी पण 1-2 खड्यात आहे अजून. 1-2 खड आहेत वरती तरी अजून. जवळ गेलं काही मारायला येणार. पिल्लांच्या जवळ गेलं का बघायचंय है ना. बघा कशी करते लगेच जवळ गेलं. नको ना. बाप्पाच्या पाया पडूया. खित्या केदार जननी कुंभारे काळूबाई माता. हे बघा हे जे भाताच्या चोंड्यामध्ये उगवलंय ना याला भामरूट म्हणतात. भामरूटाचा पाला आपल्या कोकणात बघा रायगडमध्ये जास्त पोपटी बनवली जाते त्याकरता हा पाला वापरला जातो. तर पोपटी बनवण्यासाठी हा पाला वापर. काय काय घाई आहे? जाऊन या. हा काय काकी बरे आहेत ना? हो मग काय भात झाला झोडून? भात झाला का झोडून? मळणी झालेली दिसते. काय थप्पी लागली अजून? दुसऱ्या थप्प्या कुठे आहेत? एवढ्याच आहेत का? मग तुमचा झाला पूर्ण मळणी काढून? झाला ना. कुठे बाकी कुठे गेले? तयारी काय देवदिवाळीची आहे ना? आपण झोंबे लावायचे आज. हा झोंबे लावायचे ना? हा का? मग तुमचा हे बघा हा पाला आहे भांबरुटाचा पाला म्हणतात त्याला. चिकन पोपटी किंवा व्हेज पोपटी बनवतात मटक्यात त्यासाठी हा पाला वापरतात. गेट आमच्या
गार्डनचं गेट हे बघा, हे घोसाळी, याची घोसाळी आहेत गावठी, याची भाज्या करतात. पण ही गेली जून झालीत. वरती एक दिसेल तुम्हाला, ते चिकूच्या वर त्या शेवग्याला घेवडा आलाय. घेवडी पण बाजलीत, त्याला फुलं आलेत, घेवडी पण सुरुवात झाली. मस्त अशी जांभळी फुलं येतात. आपला गावठी घेवडा आहे. शेंगायला सुरुवात झाली त्याला आता. हे तुती लावले होते मी जूनमध्ये, ह्या काट्या हे पण झालेत, तुतीच्या काट्या ही पण छान झाले. तिकडे एक झाले. पेरू सगळे माकडाने खाऊन टाकले. मागच्या व्हिडिओ दाखवले होते तुम्हाला मी. कारली मागे काढून नेलेली परत आलेत 3-4 वांगे कारली दिसतात. ते ही बारकी बारकी आहेत, पण आईने काढली पण असेल भाजीला, माहीत नाही. हा आवळा आहे, त्याला परत आता छाटतो मी. नुसता वाढतच चाललाय. बघू यावर्षी आवळे यायला हवेत त्याला. कारली येत आहेत, बारीक 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 आहेत. फणसाला फणस पण आता सुरुवात झालेली आहे. फणसाला हे पेरू आहेत, ही फांद तोडून टाकली वाटतं माकडांनी. बाहेर तोडली फांद. हा पेरू आहेत त्याला. इथे पेरू आहेत, इथे पेरू आहेत. हा हे माकडांनी तोडली वाटतं फांद, ही तोडून टाकायला लागेल. बघू आता. वरती पण आहेत, पण ते माकडं ठेवत नाही तिथे. पपईला पण पपई लागला आहे. ब्लॅक पेपर, काळी मिरी आहे, काढून चुकवावी लागेल तिला आता. काळी मिरी ही एक प्रयोग म्हणून मी लावलेली, ते सक्सेस झालं. पण ते सावली लागते म्हणून आंब्याच्या झाडाखालीच लावली तिला. बरी चालेल. बघू लावू कुठेतरी सावलीच्या ठिकाणी. अजून या ठिकाणी आली अशी सावली, तिथे पाणी लागतं त्याला थोडं. हे काय येणार नाही, ते पाणी कमी आहे म्हणून केळ काय जास्त चांगली होणार नाही. म्हणजे फणसाला पण फणस लागायला सुरुवात झाली आता. बारीक बारीक लागलेलेत फणस. तिथे दिसेल, ह्याचे सगळं खोडायला येतात फणस. तिथे काय भरपूर लागलेत वरपर्यंत. हा काफा आहे, तिकडचा बरका आहे. बरक्याला लागलेत का बघूया. बरक्याला पण सुरुवात झाली. जबरदस्त मोठमोठे फणस असतात हे. तिथे पण वरती पण आहेत, वरती खोडाला पण लागलेत. हे बघा समोर दिसतात आहे. ही हळद आता सुकल करून काढायची, हळद खाली जमीन. तर आता आपलं सामान चाललं आहे. आपण दिवाळीच्या तोंडात, जिथं आपला देवदिवाळीचा कार्यक्रम होतो, मी पण पाण्याचा कॅन घेतलेला आहे खांद्यावरती. आपली मंडळी पण पुढे चाललेत सामान घेऊन. बघा आता कॅन घेतलेलं आहे मी आणि चाललो आहे. पाठी गाव आहे आपलं. तर गावी अशीच सगळे मेहनतीची कामं असतात, काही शॉर्टकट नसतो. इकडे पाठी जायचं आपल्याला मावल्यांकडे.
तर इथे बाजूला आपला दिवाळीचा चोंडा. बाबा फाटी घेऊन पण गेलेत पुढे. बापरे बापा बापा, या उतरवा जरा खांद्यावरून. हा दाबला गेला तो. इथे पुढे आपण आंबे लावलेत, कोविड काळात लावलेले आंबे. इकडनं दिसेल भरपूर गवत वाढले इथे. हो हे बघा, कंपाऊंड मस्त झालेलं आहे. निवडून पण चांगलं झालेलं आहे. त्यानंतर निंगडीची झाडं, गिरीपुष्प. हे बघा, हे तुरी लावलेल्या आहेत. ह्या तुरीला फुलं आता सुरुवात होईल. हां, सुरुवात झालेली आहे फुलांना. फुलं आलेली आहेत ऑलरेडी. पुढच्या महिन्यापर्यंत लागतील त्याला. पुढे आंबे आहेत, त्या बाजूला जाऊन दाखवतो तुम्हाला. ते जांभळाचं झाड, ते पण मस्त झालं आहे. आता इकडून कसरत करून आपल्याला उतरावं लागणार आहे. या गवतावरती उडी मारतो, ते बेस्ट राहील. जय श्रीराम. हा देवगड हापूस लावलेला आत्ताच मागच्या वर्षी आहे बघा. अजून हा बघा, फ्लोरिनेशनचं काम चालू आहे. परागीकरण आपण त्याला म्हणतो. मधमाशा, हे बघा, हे परागीकरणाचं काम सुरू आहे. म्हणजे आता शेंगा पण लवकरच लागतील. हे जे पाखरं आहेत, कीटकं आहेत, मधमाशा आहेत, हे यांचा मेन रोल आहे ह्या मागे. जे काय फळबागा आहेत, हां, असे जे लागवड होते तुरीची, तिकडे मधमाशा दिसतात. आहे बारीक बारीक वेगवेगळ्या जातीचे आहेत. फ्लोरिनेशनचं काम चालू आहे, परागीकरण त्याला म्हणतो. भरपूर तिकडे पण बसलेत बघा. परागीकरणानंतरच मग ह्याला फळ लागतं कुठलंही, त्याला शेंगा लागतील. हे बघ, हे बघा, हे माझ्या हाईटला मोबाईल पकडला आणि वरपर्यंत गेलं तुरीच्या. बघा, हे फुलं आहेत, हे अशी फुलं लागतात त्याला. आता त्याला शेंगा येतील. हे बघा, ऑलरेडी लागलेली एक शेंग. हे सुरुवातीचं असेल मला वाटतं. पण फोकस करू त्याच्यावर एक मिनिट. हां, सूर्यप्रकाश अपोजिट डायरेक्शन आहे, त्यामुळे ते दिसत नाही. त्या बाजूने बघूया चला. तर वाकून जरा त्या बाजूला जातो. इकडे आत्ता सूर्यप्रकाश मिळतोय चांगला. सगळी फुलं लागलेली ते व्यवस्थित एकदम. ते अजून सुरुवात झालेली नाही आहे. फुलं अजून येत आहेत ह्या बाजूला. त्या बाजूला भरपूर फुलं आलेली आहेत. एवढ्या याच्यात 2-3 किलो डाळ मिळते तुरीची आपल्याला खायला. ते पण असंच बिया टाकून दिल्यावरती. तर लावलं तर खूप चांगलं उत्पादन येईल. हाय दूध पेढा. आत्ता आपण मागच्या वर्षी, मला वाटतं हा दुसरं वर्ष आहे, त्याचं बारीक रोप आणलं होतं. आपण आणलं होतं दापोली कृषी विद्यापीठातनं.
असं झालं खूप छान गोड आंबा असतो, गोल असतो, खायला एकदम स्वादिष्ट आहे. बाकी ही आपली कोविडमधली चांगली हाईट झालेली. एक गेलं फक्त त्यातलं, एक कीड लागली त्याला, फवारणी केली नाही. आता माझ्या हाईटला मोबाईल आहे, म्हणजे आता माझी हाईट आहे 5 फूट 6 इंच आणि साधारण एक 10 फुटापर्यंत झालेला आंबा. हाईट बघायला गेलं तर सगळे आंबे 10 फुटापर्यंत झालेले आहेत. यावर्षी मोहर पण लागेल त्याला. मागच्या वर्षी आपण काढलं मोहर, यावर्षी येऊन बघू कसा आहे आंबा. मग हा आंबा जो खराब झाला त्या ठिकाणी हे पेरू लावलेलं आहे, खूप गोड पेरू आहे. हे रोप मी अंबरनाथला कुंडीत लावलं, वाढवलं आणि इकडे आणून लावले. बघू, थोडं पाणी चांगलं द्यावे लागेल याला. वरती बारामता त्याचे पण खूप छान आंबे झालेले ते मावळे बाय आमच्या. हे तोडून टाकतो आता, वाढले ते मधीच. तुती आहे ही विदेशी जात आहे ॲक्च्युली. बघू कशी होते ती. कडुलिंबाचं झाड हे मागे तुटलं इथे वरती, मस्त वाढलेलं, पण कसं काय तुटलं ठाऊक नाही वरती. पण खाली फोटो आहेत त्याला, चांगलं आहे. हे बघा, कंपाऊंडला लावलेलं आपण गिरीपुष्प कसं मोठं झालं एकदम. याला उंदीरमारी पण म्हणतात. ह्याची सविस्तर माहिती मी मागे सांगितली होती पहिल्या ब्लॉगमध्येच. तर आता परत जूनमध्ये काय करणार आहे, ह्याच फांद्या छाटून मी अजून परत कंपाऊंडला लावणार आहे पुढे. म्हणजे पूर्ण असं एक दाट कंपाऊंड पण होऊन जाईल. आणि हा जो पाला आहे ह्यामध्ये NPK खूप जास्त प्रमाणात असतं. म्हणजे काय, नत्र, पालाश, आपण हे जे म्हणतो ना, जे मूलभूत घटक आहेत जे झाडांना लागतात, अन्नद्रव्य, ते या पाल्यामध्ये भरपूर असतात. तर हा पाला पण आपण जूनमध्ये टाकणार आहे फांद्या छाटून. म्हणजे जमिनीचं पोत पण सुधारेल आपल्या. आणि साप, उंदीर अशा प्रकारचे प्राणी कंपाऊंडमध्ये घुसत नाही, त्या झाडाच्या जवळपास पण भटकत नाहीत. तर हे मस्त छान मोठे झाले, एकदम वरपर्यंत गेलेत. हा, हे एकदम आत्ताच लावले रिसेंटली, मागच्या जूनमध्ये. ढेऱ्या मोठा आंबा आहे, 1 किलोभरचा आंबा आणि एकदम गोड आंबा आहे. याला चांगला वाढवणार आहे. ती एका पक्ष्याने घरटं बांधलं इथे गपचूप. ठीक आहे, बघा काय नाही, ते घरट्यामध्ये गेले असतील पक्षी, उडून येतले. हे बघा, ते काय आपण तोडणार नाही आहे, असंच असं राहून देणार. कुठं चालला तू? आता दिवाळी चोंड्यात. आपण बसलो आता मावल्याच्या पाठीला इकडं निवांत. आमचे बंधुराज आहेत आणि आमचे दुसरे साडू म्हणू काय, हां साडू. आणि भेटली का तुला? नाही रे, आता कुठली? आता नाही मग हे बाई यान नेली कुठली पानं काढून? हा, ते आता नाही, कधी पावसाळ्यात नाही. पण आपण गेलो तिथे जवळच होती ना ती. नाही पुढे ठीक आहे. अरे बरेच नारळ आहेत. मला पण दे रे प्रसाद. पार्सल आलं. हा, सोनू बोललेला तो. हा, त्याचं नाव पण सोनूच ठेवलंय आम्ही. द्या तिला वाघाला रात्री. आता रस्ता फास्ट साप असेल ना रे. खाऊ देत काय एक स्वप्नील तुला. अरे बराच आहे घ्या. बस बस बस. काढू कुठं राहिले तो? काय पाळी मार्गे यायला पाहिजे होतं म्हणून तर नाही ऐकत माझा. कोंड्यातले पण गेलेत वर. सोनू, गाडी तुम्ही थांबवली. हे सोनू इकडे. गाडी खाली तुम्ही थांबवली होती ना सकाळी. त्या सोनूला काही चेन पडा नाही, रोज फोन करतो. कुणा बरोबर दिला? पोहोचलो तुम्ही? ठाण्याला जाऊन आणलाय सचिननी. थांबलो नाही मी नसेल कुठे. चला ना, लॉर मारला नाही, अजिबात नाही. खाली ठेवलाय काय? त्या बारकेन कोला खाल्ला. आपले धडाकेबाज मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष नितीन पार्टे आलेले तिकडे पाणी घेऊन. बघा, कार्याध्यक्ष कार्य करतात आहेत काय नाही काय.
असा कार्यकर्ता पाहिजे. लोक आमच्यासारखी बघा अशी उपरसमोर बसलेलोच आम्ही, पण कार्यकर्ते काम करते. पाणी पहिला पोचव तिकडे. पाटील पण आलेले आहेत. पाटील पूजेचं सामान घेऊन पुढे आलेत. मेंढा बेकार मेंढा भेटत नाही ते शेलवाट लगेच आमच्या असा सुटला होता आमच्यापासून. आम्ही बांधायला बसलो धरला. कुठं भेटला? अरे मग कसला पळतो तो सुसाट, कुत्र्यापेक्षा डेंजर पळतोय. बघू. अरे आमच्या याला माकडाने ठेवले नाही. अरे मस्त पेरू आहेत. आम्ही बघितलं ना, मीच खाल्ला असता. बघू याला तोडलास काय? आहे का तयार? हे थोडा कच्चा वाटतो, हा तयार वाटतोय. कोण सोनूला व्हिडिओ कॉल केलाय? हे चालू बघ. काय मग आठवण येते वाटत. याला काय झोप लागत नाही. इकडे आपण आलो, हा चौताळला असेल तिथं. हा ना, ठीक आहे पुढच्या वेळेस. बोकड धरणार आहे का काय करणार? चल, बऱ्यापैकी पब्लिक जमलेली आपली इकडे. देवदिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. पाटलांकडे काय मानाचा का? मानाचा सुरा एकदम सफारी विपारी मध्ये एकदम कडक. का आता पाटील वाटतात गावचे. जय सद्गुरू. टीका बिका लावलाय एकदम. काय काय कॉम्बिनेशन बरोबर नाही झालं तुमचं. हा, त्यामुळे मग कॉम्बिनेशन जर असतं तर कोणी लक्ष नसतं दिलं. हे जे घालतात ती स्टाईल होते. पुढे लोक अशी घालतात. शाहरुख खान नंतर पाटलांना फॉलो करतात लोक. अरे कोयत्याचा घेऊन या. कोयत्या पण लागला. हे आमच्या गावातले चाणक्य आहेत, गणपत काका गावडे. ते म्हणतात गावडेच बोला म्हणून मी गावडेच बोलतो. कदम बोलत नाही त्यांना. चालेल, गावडे म्हणलं अति उत्तम आहे. आणि ह्या पोज मध्ये ते चांगली इंटरव्ह्यू देतात म्हणून त्यांना साईड घेऊनच मी त्यांची इंटरव्ह्यू घेतोय. तर काका मला एवढं सांगा की आपण आता देवदिवाळीचा कार्यक्रम साजरी करतोय. तर हे कार्यक्रम आपण काय कशा प्रकारे साजरी होतो आणि त्याचा इतिहास काय आणि महत्व काय आहे ह्या सणाला, आणि अजून काय काय खेळ चालतात, जसं पूर्वी झोंब्या वगैरे चालायच्या, बैल सजवायचे, याबद्दल जरा थोडं सांगा 2 मिनिटं पटकन. आता हेचे पूर्वसूत्र काय सांगू शकत नाही. पूर्वसूत्र सांगणारे आता सर्व वाडवडील निघून गेलेले आहेत. त्यांची परंपरा बघून शानी आम्ही हे पाठीमाग चालू ठेवलेली आहे. ही परंपरा ह्याच्या पुढे बी चालू राहणार आहे आणि ती चालू ठेवावी. त्याच्यापासून काही नुकसानी नाही, उलट फायदा आहे. काय सर्व मुला माणसांना गुराढोरांना सुख शांती आहे आणि त्या सुख शांतीमध्ये सर्व नांदता येत. सर्व काय ठीक व्यवस्थित आहे. पण ह्याच्या मागचा इतिहास काय मी सांगू. आता आपण देवदिवाळी म्हणतोय, हे देवासाठी आपण निवेद वगैरे बनवतोय ना. हा, देवासाठी हे निवद बनवतोय. आपलं कुळदैवत, त्यानंतर ग्रामदेव, चोखा निवद महादेवाचा, तो बी तलापोला. हा, त्याच्यानंतर आता कोंबडा कापायचा. कोंबडा कापून झाल्याच्या नंतर तो पांढरीला द्यायचा. त्याच्यानंतर बकरा हा म्हशाला द्यायचा. ही पूर्वजांची चालीच आहे आणि ही आपण परंपरा ही चालू ठेवलेली आहे. नाही त्या किती वर्ष ते सांगू शकत. त्या व्यतिरिक्त अजून काय काय? हे तर झालं आपलं निवेदाचा. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय असा कार्यक्रम? व्यतिरिक्त बैल पूर्वी नाचवायचे, झोंब्या लावायचे, आनंद साजरा म्हणजे तो एक आनंद होता. आता ट्रॅक्टर आल्यामुळे बैल नाहीयेत. बैल नाहीये. असं आहे. चला ठीक आहे. बाबा तुम्ही सांगा जरा काय आपलं देवदिवाळीचं महत्व सांगा जरा. काय देवदिवाळीचं महत्व हे समजा वाढवायलापासून जी काही प्रथा पाडून त्यांनी ठेवली, वाढ वाढला नाही काय आपली चालू पडेशील नाही. तर एक मावद्यांना माजना घालायचा, जनावरपा द्यायचा आणि बकरा, तसाच पांढरीला एक आराचा पक्ष, एक नारळ, एक चढ्याला
आणि महादेवाला चौका निवड. ही वाडवडिलाची परताची परंपरा चालत आलेली आहे आणि ही आजपर्यंत चालायचीच आहे. ह्याच्या पुढे काय बंद नाही. चालवी पालवी जे काय जे वाडी आहे गाव आहे तोपर्यंत परंपरा चालूच राहणार आहे. हे काय कमी होणार नाही आणि जाणार नाही. पहिले बैल झोंब्या आणि बैल लागायच्या समजा बैल नाचवायचं, आता काय नाही. आता नाही होत तसं काय नाही, कारण का जनावर कमी झाली. आता जनावर कमी झाली, मदत कमी झाली. ट्रॅक्टर आले त्यामुळे जनावर गेली असं झालं. आता दुधासाठी फक्त गाई वगैरे ठेवायची बस बस, दुसरं काय गाय म्हस. तर हे आपल्या कदम काकांचा एक झोंबीचा रेडा पण आहे. तर त्यांनी काहीतरी भाड्या तत्वावर दिलेलं आहे कुठेतरी झोंबीला. तर त्या रेड्याची 1 लाख बोली लागली तिकडं पोलादपूर तालुक्यामध्ये. तर आता प्रोलिंग आहे, रेडा प्रोलिंग आहे, रेडा झोंबी प्रोलिंग ना, ती तुर्ब्यात चालू आहे. तर ते जरा तुमच्या रेड्या बाबतीत माहिती सांगा. तुम्ही कुणाला सांगत नाही आणि त्या बाबतीत कायदा कठोर झालाय. काय बोलाल ते जरा व्यवस्थित समजून बोला. नंतर कळालं की आपल्याला पकडून नेलं पोलिसांनी. त्याच्याबद्दल आपण घाबरले आताच. ठीक आहे चालेल, ते काय बोलत नाहीत. पण त्यांचा जो रेडा आहे तो शेतीच्या कामासाठी एकदम उत्तम आहे आणि चांगला एकदम तयार केलेला आहे रेडा आणि खूप मदत होते शेतीसाठी. ठीक आहे. आता तो मारायला लागला त्यांना. हा काय? हा, मग तो विकून टाकला. हा का? ते दुसऱ्या मालकाला मारला त्याने. हा, परत आणून दिला. नाही आणून दिला. आता येसन फोडले ठेवले वाड्यात बांधून. हा का? काळे साहेब नमस्कार. काळे साहेब आज हळदीला आले का काय? कुठे? हो काळे साहेब. भात लागला का रे थोडा? आचारी एवढी होती आपल्याकडे. आणि हे काय झालं तयार? हे रक्ती का म्हणजे कशाची बनवतात ती? बोकडाचं रक्त जे पकडतात ना. इकडे बोरीचं झाड आहे. बोरं आलेत का रे? बोरं आहेत इथे. एक बोरीचं झाड आहे, मस्त बोरं येतात त्याला. थंडीच्या सीझनला येतात. मला वाटतं आता मोहर आला असेल. हे आमच्या गावातलं एकमेव बोरीचं झाड आहे आणि जबरदस्त बोरं येतात, गोड. आणि वर्षानुवर्ष झाड मी बघतोय लहानपणापासून. ही इथे बाजूला आमचा मेथे आंबा होता. 1 नंबर आंबा होता, गोड एकदम. गावठीच आंबा पण एकदम गोड. पूर्ण लवाऱ्यातनं माणसाचे आंबा घ्यायला. आणि एवढं मोठं झाड होतं ना, त्याच्यावरती मला वाटतं वीज पडली आणि सुकलं झाड ते. या ठिकाणी होतं मेथे आंबा आमचा. हे दीपक, दीपक, हे अरे मेथ्याचं एक बीज आहे ना बाई, बारीक रोप आहे वर, तो जगवायला पाहिजे. कुठं? सेम आहे फळ, बघितलं का तू? अरे मी त्याचा आंबा खाल्ला वर्षाचा. सेम साईज, सेम कलर, सेम टेस्ट. हे बघ तिथं वनवा लागलाय त्याला ना. तू कोणता म्हणतोय? हा ना, तो ना. हा नाही, हा बोलतोय तू? हा मी बघ तो म्हणतो, मी त्याचा आंबा खाल्ला त्याचा. हा वरती आहे ना, हवा. हा दे सुनी. मी आलो, मरण आलो. इथे थोडं त्याला वनवा लागला आणि थोडं सुकलं आहे. पण आपल्या सर्व पार्टेकरांना मी विनंती करतो, बाबा ह्या आंब्याला जगवा तुम्ही. हे त्याचं ओरिजिनल बीज आहे. आणि बाजूला तो दुसरा आहे ना रे दीपक, बाजूचा रोप, तो तोडून टाकायला लागेल. हे झाड आहे आणि आमचा मेथे आंबा ह्या जागेवरती होतं. इथे हे बघा, हे 4 माणसं लागायची त्याला पूर्ण खोडाला वेळखा घालण्यासाठी. निवेदाची साफसफाई चालू आहे इथं. देवदिवाळी आहे. काय झाला? निवेद झाला का साफ? हा 36 काय म्हणतोय? हा शिवाजी. ह्याचा मेवना शिवाजी आणि त्याला भावाची माणसं टाकून यश शिवाजी. ते ती आमची शहरी संस्कृती आहे. तुमच्या गावाला ते पाळतात, आमच्याकडे नाही पाळत.
नाही पालन मग ठीक आहे, आम्ही मागं घेतो आमचा शब्द. मी पण त्यांना हे सत्या म्हणून हाक मारतो. नाही नाही, हो भाऊजीच बोलतो मी. ते मोठेच माझ्यापेक्षा. एक बकरा झाला तर दुसरा बकरा लटकला इथं. हा कार्याध्यक्ष ते रसा ढवळताना लवकर बाबा तो मापताय काय वाट्याचा? नाही नाही, ते बरोबर आहे. मापट्यात धरा आणि टाका. तिकडे काय बैठक चालू आहे काय? पूर्ण काढायची. तोडला मी त्याला बराच. जागेवाला घराकडे देऊ. हा संभाला केला. त्यांची उभी गाडी जाऊन त्यांच्या पाठीव अंबरनाथ ठिकाणी तशीच इथे येत आहेत जात आहेत. आपल्या खाली शेती भाजी होती ती आता कदाचित टाकलेली आहे आणि ती काय येत नाही. परंतु जे काय गाणमान जे आहे त्या तो जिथे जो राजाव आहे तो देतो. तो घेऊन त्यांच्या सगळ्या अखंड कुटुंबामध्ये किती किती पीस ठेवायचे? अरे 2-2 ठेवा ना. कालीज, बोका, ढीड, मटण प्रत्येकाचा एक एक पीस ठेवून द्या ना. आता काय वाटप आहे का? अरे त्याच्या निवदाला पण पाहिजे. ऑर्गॅनिक पार्सल आहे ना. भजी बिजी असेच बांधून द्यायला पाहिजे दुकानात. प्लास्टिकचा रास होईल. प्लास्टिकला बघा हा पर्याय आहे. आपल्याला पर्यावरणाचा ऱ्हास थांबवायचा असेल ना ते बघा इको फ्रेंडली पॅकिंग. पण घाम निघेल. हे घे. हे बघा ही पद्धत आहे. शब्दशः अर्थ घेऊ नका कोणी. गफलत होते मग. सोडत नाही बाबा. असली संधी ना. आता मी ऑर्डर सोडून आले. काल मला 250 माणसाची ऑर्डर होती रात्री होती ना. मग पण मी बोला नाही मी जाणार म्हणजे जाणार. देवाची पूजा आणि हा कार्यक्रम त्यात भेटतील चालणारच नाही. 250 माणसं त्यात अजून 20-25 माणसं वाढली. बरोबर. अरे हा ये ना
हा मग बरोबर आहे. पांढरीचे भेटले हा हे पांढरीचं रेकॉर्डिंग करा लवकर. माझ्या पाया पडत बोला लवकर. शॉर्टकट मध्ये फोन सायलेंट मध्ये टाका सगळ्यांनी. पाणी जाईल कोण नितीन धर. इकडे काय हा आपल्याला एक आला पक्ष एक शोधण्याचा लाट्या कशा बघेल तर पाठ्यकोटाची मावल्यांची राखण जत्रा ही बाग वाढवाडलापासून देत आली. तुमचा मान जे आहे एक आरोग्य पक्ष एक शोधण्याचा लाट्या तो तुला दिला आहे. आणि तो भैरी जोगीश्री आजपर्यंत जशी काय ही बालगोपाल तिकडे शहरा बाजारात आहेत त्यांच्या पाठीवर संभाळ चलायची उभी राहिली. तशाही याच्या पुढं आवाज समजून आपल्या गतीत घालून त्यांना जशी पालन केलं आजपर्यंत तसा करावाच. आणि त्यांच्या श्रीमतीचे हात ठेवून काय चुकवा कासली तरी ती माफी करावीच माझ्या आहे. तू आज भैरी जोगीश्री वर 12 कोंडाची पांढर आहेत. आणि या बालगोपाल पाचव्या कोंडाला समजा कसा झाला तरी आज जगत म्हणजे आहे तुझ्या पायाखाली असून एकला धावतायत. जे काय काढतायत ती पार पाडतायत धावतायत येत आहेत जात आहेत. तर जसा आजपर्यंत आवाज संभळला ह्याच्या पुढे संभळावाच. आणि त्यांच्या श्रीमती भैरी जोगीश्रीचं चांग बोलो. हा बांगावदे बाबा ही पाचशे कोणती जत्रा एक मावद्याला बकरा पांढरीला एक शौर्णाचा लाट आणि एक आगापा पक्षी. तसाच हा तुम्हाला जे शौर्णाचा लाट्या ठेवलेला आहे तो चतुर्शिवचा मालक आहे. 12 कोंडाचं रक्षण करणार आहे. जे काय वहीत जाईल ते तुला माहिती आहे. लांबपर्यंत तुम्ही पोचलेला आहे. आणि पण आजचे हा दिवस हा मोठा महत्त्वाचा आहे. हे राखण वाढवाडलापासून जे काय जिथं इथं वसले तिथपासून देत आले परंपरेला चालू राहणार आहे. तर यात चूक वाग जरी झाली तरी ही लेकरं आहेत यांच्या श्रीमंताच्या हात देऊन जसा गाडी घोडा वाहन कुणाचे आहे काय काही समजा चुकी पस्ता होईल तर आपण तिथं उभा राहून त्यांच्या सुखाने जीव संभळावून जसं आजपर्यंत ठेवला तसं चळोबाचं चांग बोलो महादेव. ते उच्चारण करून घे काय ते आता आम्हाला पण समजलं पाहिजे ना कोणाला देतोय. पांढरी ना पांढरी म्हणजे ती राखाडी असते थोडी थोडी. मी आणतो ती पंढरपूरून. राखणदारा सकाळी आपल्याला मागणं घालून सर्व लाट्या दिलायला आहे. आणि आता बकरा हे मानवलेला आहे. आणि आपण भरले तर हे बाळगोपालचा जे काय आजपर्यंत आपण सांभाळ केला आहे. आणि तू सैन नाही थापूक निघालेले थापवली नाही सैन निघालेली आहे. आणि जसं आजपर्यंत वाढवाडलापासून जे काही आपली जत्रा करीत आलं तशाच्या पुढे साडीपाडीव करणारच आहे. आणि आजपर्यंत तुझ्या चरणाची जी काय बाळगोपाल आहे जसं सुखी संभळला आहे. कुणाची वाहन आहे गाड्या आहे घोडा आहे फिरणं आहे शहरात बाजारात तिथे जी काही चार आहेत तुझ्या पायाखाली त्यांच्या बी आजपर्यंत तसं संकट सुखाने केला तशाच्या पुढं करावाच. आणि 70 साल आपली जी वर्षाची जी कार्य आहे तोपर्यंत कुणाच्या कशाला गुरा ढोरात सगळ्या गोष्टी चाकरी नोकरी तिकडे शहरा बाजारात आहेत. तर आपण त्यांच्या पाठीवरती काही आधी अडचण तरी दूर करावी आणि त्यांच्या पाठीवरती उभे राहून त्यांचा सत्वानी सांभाळ करून आपला कधी नवसाला मोरच्या वर्षाला जगून वाचून आपल्या पायाशी येतील हे बाळगोपाल जेवढी उभे राहिलेत काही शहरा बाजारात आहेत. आणि यांचा सांभाळ जसा आजपर्यंत केला आहे तसा सगळ्यांचा सांभाळ करून ज्या प्रकार काय ते वर्षात जेवून त्यांच्या पायाशी राहून उभा राहावास. आणि काय जरी चुक वा काशी तरी ते माफी करून पदरात घे आणि सांभाळ कर. माऊल्यांचं मग आपण बोलणार हे वाडा वाडा जरा भात वाडा भात थांबा द्या मिळणार
वाढते ती ते भैया ताटावणी ठेव ते भैया आहे ना पान एक दिवस मला ठेवून गेलो आता तो आजच्या पानावर ठेवा तुमचा निवड काय नाही झाला. हे बघा तुमची पानं आहे दोन हे या निवड कोणी उचलू नका तुम्ही काय हे तर ठेवले आमचं शेवटी आम्हाला नसवायला चालेल हे बा, आम्ही काय रुसत नाही. आम्ही सर्वांना निवडतो मोकळे होऊ. आम्ही रुसत नाही. हे त्यांना रस्ता ठेव हा फिरवदाराचा अहो भात फिरवा भात भरत आहे अरे फिरवतोय असं काय करता बरं तुम्ही? पोरं खाणार आहे त्यांच्या त्याला तुम्ही हात लावाय मागत नाही. दुसऱ्याला वरतून राहता. सगळं आणलंय बरोबर, सगळं आणलंय बरोबर. आणि पुढील मनसून उजरून ठेवायचं. उदाहरण काय उदाहरण पुढील उदाहरण पुढील उदरणी म्हणजे कार्यक्रम आता संपन्न होईल. मागील कार्यक्रम संपन्न झाला. आता पुढच्या कार्यक्रमाला पुढच्या कार्यक्रमाला असंच शक्ती बळ देण्यासाठी हा. उदाहरणी ओके. बाळाखंडाला मशा आज आपली काय वर्षाची बालगोपालची पाठ्यकोंडाची जत्रा माऊल्यांच्या नावात पांढरीला एक आरापा कोंबडा एक पक्षी नारळ तसेच बांधवले भावाला एक ठेवण्याच्या लाठ्या आणि आपल्याला जे काय गानमान द्यायचा तो दिलेला आहे. आणि परंपरेत जे काय वाडवडील इथं आले त्या जाग्यापासून ह्या बालगोपालला माहिती कसं असेल तर त्यांनी दावून ठेवलेला आहे. आणि तो नवस आजपर्यंत जिथे चाली समजा मंगशीर महिना हो मंगशीर महिना 9 दिवस मग घेता येत नाही. पुढं गेला तरी अडचण आली तर जमतात. तसाच आज हे आलसमुद्रण शहरा बाजारातनं लांबून आलेले आहेत. आपल्या चरणाशी पायाखाली आणि हात जोडून उभे राहिलेत. तसाच आनंदात मोरचा दिवस हे बालगोपालला आला पाहिजे आणि आपल्या पायाशी आले पाहिजेत आठवण करून. असा त्यांच्या सगळ्या चाकरी नोकरी पंचायत कुणाशी वाहन आहे काय अडचण येईल तर मावल्याबायानं तुम्ही आज सैल निघालेले झापणूक केलेली नाही. आणि तसा बालगोपाल आजपर्यंत संभरला काही कोणाला कशाला न ढका लागताना पुढच्या वर्षापर्यंत आनंदाने ही जशी आली तशी आपल्या आवडीनं आले पाहिजेत. आणि त्यांचे सगळ्या पंचायत सगळ्या गोष्टी आपण उभे राहून त्यांची पोटात घेऊन रक्षण करून काय चुकवाक असली तरी ते माफी करावीस आणि त्यांच्या श्रीमंताच्या हार वाडीचा कार्यक्रम संपवून आपण उधळणीचा कार्यक्रम पण केला. म्हणजे पुढच्या वर्षाची देवाकडे मागणी की बाबा असेच आम्हाला सुखाचे समाधानाचे ठेव आणि आमच्या हातून अशीच सेवा दरवर्षी घडू दे असा उधळणीचा पण कार्यक्रम झालेला आहे. जे काही मंडळी आली होती त्यांना आनंद झाला आणि सगळे खुश आहेत. पाहुणे मंडळी पण खुश आहेत, गावकरी पण खुश आहेत आणि काही परतीच्या मार्गावर पण निघणार आहेत. या कार्यक्रमासाठी गावकरी सुट्ट्या काढून वेळ काढून इथे हजर होतात. यात आम्हाला सर्वांना आनंद वाटतो आणि सगळ्या गावकऱ्यांना पण आनंद वाटतो. पुढच्याही वर्षी अशीच संख्या असेल, याच्यापेक्षा जास्त संख्या असेल अशी अपेक्षा करून तुमचा निरोप घेतो. धन्यवाद. धन्यवाद.